पैशाचे पडले पैशाचे पडले हवे. पालघर जिल्ह्यात 2 दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून काही धरणे पूर्णपणे भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पाहता शाळा व महाविद्यालय यांना पुन्हा एकदा शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या पिंजाळ नदीने इशारा पातळी ओलांडली असून सूर्या, वैतरणा व देहरदा नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. सूर्या नदीवरील धामणी व कवडासा धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने या नदीकाठच्या पालघर तालुक्यातील काही गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील 218 कुटुंबातील 891 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबई NDRF आणि वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल तर डहाणू तालुक्यात पालघर NDRF आणि पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दल मदत कार्यात तैनात करण्यात आले असून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्याला दिनांक 24 जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच पूर परिस्थिती पाहता वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय यांना शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर तालुक्यात नदी किनारीच्या गावात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला तैनात करण्यात आले असून प्रशासन पूर परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर इंदू जाखड, जिल्हाधिकारी पालघर. काल रात्रीपासून प्रामुख्याने डहाणू, तलासरी या भागांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या अनुषंगाने बरेचसे रस्ते जे आहेत जिल्ह्यातले ते पाण्याखाली गेलेले असल्यामुळे काही ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण रात्रीच NDRFची इथे उपलब्ध एक तुकडीच्या अनुषंगाने बचाव कार्य सुरू केला होता. त्यासोबतच सकाळी एक NDRFची तुकडी ऍडिशनली आपल्या जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती तलासरी आणि डहाणू दोन्हीकडे एक NDRFची तुकडीच्या मदतीने तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. आपले जे 2 धरण आहे डहाणू तलासरीमध्ये, कुर्जे आणि धामणी, दोन्ही धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाण्याचा साठा वाढल्याने निसर्ग त्या ठिकाणी आपल्याकडनं सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने डाऊनस्ट्रीमचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन ते पाण्याचा निसर्ग सुरू केलेला आहे आणि प्रोएक्टिव्हली तिकडे कुठलीही घटना घडू नये म्हणून आपले स्थानिक प्रशासनामार्फत जे नदीच्या नाल्याच्या काठेला लोक जे आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की नदी, नाले तसेच धरणाच्या विसर्गाच्या क्षेत्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ जाण्याचे टाळावे. सोबतच अनावश्यक प्रवास जो आहे ते कुठेही करू नये. पर्टिक्युलरली बंद केलेले रस्ते आणि पूल यांच्यावरून प्रवास करू नये. जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्थानिक प्रशासनामार्फत दिले जातील त्यांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कुठलीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास तुमच्या स्थानिक प्रशासनाला कॉन्टॅक्ट करावे. यासाठी आमचे तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि पोलिसांचे कर्मचारी सर्व ठिकाणी तैनात आहे. कुठलीही अडचण असल्यास त्यांना संपर्क करून आम्हाला योग्य ती माहिती पोहोचावी जेणेकरून बचाव कार्यास मदत होऊ शकते. धन्यवाद.